आपण बघितलं असेल की कालपासून महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं महाअधिवेशन आपल्या कोल्हापूरमध्ये संपन्न होत आहे। आजचा दुसरा दिवस। काल विविध विषयांवर त्या ठिकाणी विचारमंथन करण्यात आले। अनेक चांगल्या बाबी समोर आलेल्या आहेत। आजही अनेक विषयांवर त्या ठिकाणी चर्चा होईल। सायंकाळी जाहीर सभा आहे। मला वाटतं की एक प्रेरणा घेऊन महालक्ष्मीच्या या पवित्र नगरीमधून संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले शिवसेनेचे पदाधिकारी आपल्या आपल्या भागामध्ये जातील आणि ही जी ऊर्जा घेऊन जाणार आहेत त्याचं प्रतिबिंब येणाऱ्या दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला बघायला मिळेल। आज सभा संध्याकाळी होते। सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं एक प्रकारचं शक्ती प्रदर्शनच आहे म्हणावं लागेल। शक्ती प्रदर्शन वगैरे अशातला काही भाग नाही। आपण बघितलं असेल की मुख्यमंत्री महोदय जिथे पण जातात त्या ठिकाणी प्रचंड गर्दी असते। त्यांच्याविषयी एक सर्वसामान्य नागरिकांचं अट्रॅक्शन आहे। आपल्यातला हा माणूस आहे, सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे, अशी त्यांची जी प्रतिमा आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला अपेक्षा आहेत आणि आपण बघितलं असेल की मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्यापासून किंबहुना त्याच्या आधी पण त्यांचं जे काही कामकाज आहे समाजसेवेचं, त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्याविषयी एक आकर्षण आहे। यापूर्वीचे अधिवेशन अनुभवलं असाल आणि हे अधिवेशन काय फरक नेमका जाणवतोय? या अधिवेशनामध्ये हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंची उणीव, त्यांचं एक अट्रॅक्शन असायचं, त्याला शिवसैनिक मुकलेले आपण पाहतो आहोत। परंतु काही गोष्टी आता काळानुसार आपल्याला मार्गक्रमण करावं लागतंय। कालही बघितलं असेल की अतिशय वेगवेगळ्या विषयांवर चर्चा त्या ठिकाणी संपन्न झाली आणि अतिशय चांगल्या विषयांवर मार्गक्रमण करण्याचे निर्णय झालेले आहेत। काही प्रवेश होणार आहेत। अधिकार राष्ट्रपतींना सुद्धा नाही, मग अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारनं धनगर आरक्षणासंदर्भात भाष्य कसं केलं असं हायकोर्टानं प्रश्न विचारला आहे। कसं बघताय एकूणच या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यात? समाजाच्या वेगवेगळ्या घटकांना आपल्या प्रगतीसाठी, आपल्या उत्थानाच्यासाठी अपेक्षा असतात आणि त्या वेळेस आपण प्रत्येकजण एक सकारात्मक भूमिका घेत असतो की त्या समाजाला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे। जिथपर्यंत धनगर समाजाचा विषय, तर मला वाटतं की माननीय न्यायालयाने काही निर्णय त्या ठिकाणी घोषित केलेले आहेत आणि मग येणाऱ्या काळामध्ये शब्दछल काही जरी असेल तरी पण प्रत्येक समाजामध्ये ज्यांना या आरक्षणाची आवश्यकता आहे, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे सांगायचे गरीबातल्या गरीब माणसाला त्याचा लाभ झाला पाहिजे। आता दादा भुसे जर एक चांगल्या परिस्थितीमध्ये असेल तर त्याने त्या आरक्षणाचा लाभ न घेता त्याच समाजाचे जे गरीब असतील, वंचित असतील, त्यांना त्याचा लाभ झाला पाहिजे। पहिली गोष्ट तर त्या सर्वेक्षणाचं काम फार महिन्यांच्यापासून प्रगतीपथावर होता। हो, मध्यंतरीच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय मशिनरी लावून साधारणतः आपण बघितलं असेल की 3 ते 3.5 लाखाच्या पुढे शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अगदी रात्रंदिवस या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी मेहनत केली आणि तो अहवाल त्या ठिकाणी सादर केलेला आहे। मला वाटतं की प्रत्येक गोष्टीला जर आम्ही राजकारणातनं चष्म्यातनं बघायला जर लागलो तर ही गोष्ट बरोबर नाही। अथक कष्ट घेऊन त्या कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन तो अहवाल त्या ठिकाणी सादर केलेला आहे। 2 ते 2.25 लाखाच्या पेक्षा जास्ती कुटुंबाचं सर्वेक्षण अहवाल त्यांनी सादर केलेला आहे आणि मग एक प्रकारे आम्ही त्यांच्या कष्टावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो। ही गोष्ट बरोबर नाही। अजितदादांनी काल एक वक्तव्य केलं, लोकसभेच्या निवडणुकीत मी जो उमेदवार देतो त्याला साध्या नाही तर मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही, मला माझे काम धंदे आहेत, अशा पद्धतीचं एक वक्तव्य त्यांनी केलं। नाही बघा, माननीय अजितदादा पवार साहेब त्यांचं एक काम करण्याची पद्धत आहे।
आपल्या सर्वांना माहिती आहे की सकाळी 6-7 वाजेपासून ते आपल्या कामाला सुरुवात करतात. ज्याला जी वेळ दिलेली असेल अगदी त्या वेळेप्रमाणे, आता घड्याळ पण त्यांनाच मिळालेलं, त्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे त्यांचं कामकाज चालत आहे. आणि म्हणून एक धडाडीने काम करणारं ते नेतृत्व आहे. आणि मला विश्वास आहे की त्या भागातले जे नागरिक आहेत त्यांना त्याचा अनुभव आहे. नुसतं काही गोष्टी पॉलिसी करून किंवा शब्दांच्या बुडबुड्याने होत नाही. प्रत्यक्ष कृती करावी लागते, काम करावं लागतं आहे. त्या गरिबांचे अश्रू पुसण्याचं काम करावं लागतं आहे आणि ते माननीय अजितदादा पवार साहेब करत असतात. थँक्यू.